नमस्कार. मी रुजुता लुकतुके. हिंदुस्तान पोस्टच्या या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही म्हणाल सणासुदीचे दिवस आहेत आणि आज नेमकं आपण एका क्लिष्ट विषयावर बोलणार आहोत. अर्थशास्त्रातला विषय आहे म्हणून क्लिष्ट, बाकी पैसा असल्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी हा विषय किती महत्वाचा आहे हे तुम्हाला समजू शकेल. मुद्दा असा आहे की विरोधक ज्या पद्धतीने आता चर्चा करतायत किंवा आरोप करतायत नरेंद्र मोदी सरकारवर की त्यांनी देशाची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँकेला दिवाळखोरीला आणलेला आहे का, तर नेमकं यातलं तथ्य काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. जरी क्लिष्ट विषय असला तरी तो सोपा करून जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याबरोबर या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर उदय निरगुडकर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये. बरोबर. विषयाला मी हात घातलाच आहे. जसं मी म्हटलं, जसा आपला सगळ्यांचा ताळेबंद असतो, वर्षाचा एक हिशोब असतो, रिझर्व्ह बँकेनं मे महिन्यात त्यांचा वार्षिक ताळेबंद जाहीर केला आणि त्यामध्ये 2 लाख कोटी रुपये त्यांनी सरकारला लाभांश म्हणून दिले असं म्हटलं होतं. तर सुरुवातीला सकारात्मक बातमी म्हणून ही घेतली गेली, पण मग एक टीका विरोधकांकडनं अशी सुरू झाली की हे पैसे सरकारला देताना खुद्द रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत फक्त 30,000 कोटी रुपये शिल्लक आहेत. म्हणजे असं की सरकारनं रिझर्व्ह बँकेकडनं पैसे ओरबाडून घेतले आणि त्यांच्याकडे आता जेमतेम काही शिल्लक ठेवले, म्हणजेच दिवाळखोरीला आपली मध्यवर्ती बँक आलेली आहे का, असा आरोप त्यावेळेला सुरू झाला. तर अधिक वेळ न दवडता यात नेमकं काय तथ्य आहे? कसं असतं तुझ्या एक कथ्याचं युद्ध असतं. जेव्हा पूर्वीच्या काळी युद्ध पहिले कसं व्हायचं तर दगडांनी युद्ध व्हायचं, मग धातूचा शोध लागल्यानंतर आपल्याकडे तलवार, मग त्याच्यानंतर मी स्वतःला सेफ ठेवून इतरांना हार्म करता येईल अशा प्रकारची कृत्य आपल्याकडे चालू झाली, म्हणजे मशीन गन झाले, त्याच्यानंतर रणगाडे आले, मग आणखीन काय पुढे त्याच्यात आलं तर केमिकल वेपन झाली, वेपन्स फॉर मास डिस्ट्रक्शन आली. पण या सगळ्यापेक्षा एकदम सोपा उपाय म्हणजे त्या देशामध्ये बेदिली माजवा, त्या देशामध्ये अराजक माजवा, त्या देशातल्या काही महत्वाच्या व्यक्तींना आपल्या कयात करून घ्या आणि त्यांच्याद्वारे, मग ते लेखक, कलावंत, विचारवंत किंवा राजकारणी विरोधी पक्षातले असतील, त्यांच्या मार्फत एक कथ्य पसरवा जेणेकरून देशात घबराट पसरेल. आणि त्याच टूल किटचा हा एक सर्वात मोठा भाग आहे. मला तुम्ही सांगा, आरबीआयनी सरकारला पैसे देणं हे नवीन आहे का? हे मोदी सरकारने चालू केलं का? तर अजिबात नाही. ही स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे. ही मोदी सरकार यायच्या आधी होती आणि ती कायद्यानुसार आहे, त्याच्यात काही नवीन नाही आहे. म्हणजे आरबीआय ऍक्ट हा जर कोणी वाचला, अभ्यास केला तर त्याच्यामध्ये कलम 47 आहे. त्या कलम 47 नुसार आरबीआयला अशी रक्कम सरकारला द्यायला भाग पाडते. आता ही रक्कम स्पेसिफाईड असते का की एवढेच पैसे द्यायचे, असं नाहीये. तर ती आपलं जसं वीज बिल वापरानुसार बदलतं, तसं याच्यामध्ये आर्थिक स्थिती जशी बदलते तसे अनेक कारणांनी हे पैसे नेमके किती द्यायचे याचं धोरण पण बदलतं. आणि ते धोरणात्मक निर्णय घेण्याकरता काही कमिट्या फॉर्म झालेल्या होत्या. त्यातली एक महत्वाची कमिटी होती, ती म्हणजे बिमल जालान कमिटी. बिमल जालान हे कोण आहेत? तर बिमल जालान हे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आहेत. बरोबर. त्यांचं या क्षेत्रातलं जे स्थान आहे ते वादातीत आहे. आता यावेळेला काय झालं, यावेळेला रिझर्व्ह बँकेकडे जो शिल्लक उरली, म्हणजे जो नफा मिळाला आणि जो खर्च झाला, त्यातनं जे उरलं ते हातात रक्कम किती उरली, तर ती जवळपास 9 लाख कोटी इतकी उरली. आता ही जी 9 लाख कोटी होती, त्याचं करायचं काय हे कोणत्या सरकारच्या मर्जीवर अवलंबून नसतं. आपल्याकडे हेच कथ्य पसरवलं गेलेलं आहे आणि ते चुकीचं आहे. याच्याकरता 2013 साली आपल्याकडे मालेगाम कमिटी, मला आठवतंय तेव्हा मी एका चॅनलवर याच्यावर बरेच कार्यक्रम देखील केलेले होते. त्यांनी या संदर्भातली एक काय म्हणू आपल्याला तत्वप्रणाली म्हणा किंवा असं काही त्या संदर्भात घालून दिलं होतं, मार्गदर्शक तत्व. करेक्ट. आणि बिमल जलान यांनी मग जे सांगितलं की साधारणतः 5.5 ते 6.5% एवढी रक्कम आरबीआय कडे राहील आणि बाकीची रक्कम सरकारकडे वर्ग केली जाईल.
आणि म्हणून ही रक्कम वर्ग झाल्यानंतर म्हणजे मी तुम्हाला जास्त पगार दिला, तुमच्याकडे जास्त पैसे दिले, तर मी कंगाल व्हायला आलो याचा असा अर्थ होतो का मला सांगा? म्हणजे हा हा जावई शोध कोण लावतोय, हे कोण पसरवतंय? त्या लक्षात घ्या की हा जो उत्पन्न आहे ते उत्पन्न 1,60,000 कोटीच्या आसपास किंवा त्याच्या वरती आहे. त्यातून 1.5 लाख कोटीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे आरबीआयने जे पैसे आपल्याकडे ठेवले त्यातून त्यांनी 1,30,000 कोटीच्या तरतुदी केलेल्या आहेत आणि बाकीचे पैसे सेंट्रलला दिले. ही परिस्थिती कुठली होती? ही परिस्थिती 2021-22 ची होती. आता प्रश्न कुठे आला? तर हे जे 30-35,000 कोटी जायचे त्याच्याऐवजी एकदम प्रचंड मोठी रक्कम यावेळी दिली गेली 22 मेला. तुमचा आकडा तारीख अतिशय बरोबर आहे. आणि 2,11,000 कोटी रुपये दिले गेले. अरे मागच्या वर्षी तर 30,000 कोटी होते, या वर्षी 2,11,000 कोटी काय दिले? कसे काय दिले? तर लक्षात घ्या, रिझर्व्ह बँकेचा जो कारभार होता त्या कारभारात विलक्षण सुधारणा झाली. त्यांच्या उत्पन्नात प्रचंड मोठी वाढ झाली. त्यामुळे नियमानुसार 5.5-6.5% हे त्यांनी त्यांच्या खर्चासाठी शिल्लक ठेवले आणि बाकीचे नियमाप्रमाणे सरकारकडे ट्रान्सफर केले. याच्यात दिवाळखोरीचा संबंध आलाय कुठे? उलट आरबीआयची संपत्ती सुधारली, स्टेबल झाली, स्थिर झाली. ही एक शिखर बँक आहे. या बँकेवर या देशाची आर्थिक हेल्थ अवलंबून आहे. हे सगळं लक्षात घेता उलट याचं कौतुक व्हायला पाहिजे होतं, परंतु वॉर कथ्याच आहे, युद्ध कथ्याच आहे. त्यामुळे कन्फ्यूज या देशाविषयी एक अराजकतेचा भाव निर्माण करा, या भावनेतून हे निर्माण झालेलं आहे. सर, तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे रिझर्व्ह बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारली ही सकारात्मक गोष्ट आहे आणि ते कसं घडून आलं हे सुद्धा आपल्या प्रेक्षकांना सांगणं आवश्यक आहे. तिकडे आपण येऊयाच, पण त्यापूर्वी जो विरोध आता होतो आहे रिझर्व्ह बँकेच्या या कृतीला, सरकारला पैसे देण्याला, त्याचा थोडा सखोलपणे आपण विचार करूया. 2 कारणं आहेत ज्यावरून विरोध होतोय. पहिला विरोध यासाठी होतोय की नेहमी तुलना केली जाते मनमोहन सिंग सरकार आणि नरेंद्र मोदी सरकार, दोन्ही सरकारांनी आता 10 वर्ष पूर्ण केली होती. सो मनमोहन सिंग सरकारने जितका लाभांश त्यांच्या काळात रिझर्व्ह बँकेनं सरकारला दिला त्याच्यापेक्षा 5 पटीने जास्त लाभांश हा नरेंद्र मोदी सरकारनं बँकेकडनं ओरबाडला, अशा प्रकारची एक टीका केली जाते. आणि दुसरी टीका ही केली जाते की रिझर्व्ह बँक शिखर बँक असल्यामुळे तिचं काम आहे देशातली बँकिंग यंत्रणा, बँकिंग प्रणाली सुदृढ ठेवणं. आणि मागच्या 10 वर्षात अनेक देशातल्या बँका, खास करून सहकारी बँका आणि अगदी येस बँकेसारखी मोठी खासगी बँकही ज्या पद्धतीने दिवाळखोरीला आली, हे पैसे जे सरकारला हस्तांतरित केले त्या पैशातनं कदाचित देशाची बँकिंग प्रणाली सुधारू शकली असती. या प्रश्नाच्या मुळाशी एक आपण प्रेक्षकांना समजावून सांगितलं पाहिजे की रिझर्व्ह बँक कशासाठी आहे, रिझर्व्ह बँकेचं काम काय. रिझर्व्ह बँक इतर बँकांपेक्षा, कमर्शियल बँक किंवा प्रायव्हेट बँक किंवा कोऑपरेटिव्ह सेक्टर बँक यांच्यापेक्षा वेगळी कशी आहे? तर एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट, रिझर्व्ह बँक हे कोणत्याही नफ्यासाठी स्थापन झालेली नाही. तुम्ही बाकी कुठल्याही कमर्शियल बँकेकडे गेलात तर कमर्शियल बँकेला प्रॉफिट दाखवावं लागतं. रिझर्व्ह बँकला इट इज नॉट मॅन्डेटरी टू शो प्रॉफिट. पण त्यांची, याचा अर्थ त्यांची सांपत्तिक आर्थिक स्थिती बेकार असली तर चालेल का? अजिबात नाही चालणार. ती उत्तमच असली पाहिजे. याचं कारण ही शासनाची चेहरा असलेली शिखर बँक आहे. याचं काम काय आहे? तर जे चलन आहे त्या चलनाचे व्यवहार कसे चाललेत याच्यावर लक्ष ठेवायचं आणि एकूणच या देशाच्या आर्थिक स्थितीवरचं नियंत्रण कायम ठेवायचं. आता तुम्ही लक्षात घ्या, प्रॉफिट कसा होतो? मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे उत्पन्न वजा खर्च यामुळे होतो. आता सरकार काय, आरबीआय काय करतं? तर आरबीआय नोटा छापतं, आरबीआय नाणी टांगसाळीत पाडतं. आता त्या नाण्यात जे धातू असतो त्याचा जो पाडण्याचा खर्च आहे तो खर्च हा कमी असतो त्याच्या मूल्यापेक्षा. 100 रुपयाची नोट असेल तर त्याचा खर्च प्रिंटिंगचा 2-2.5 रुपये येणार आहे, 3 रुपये येणार आहे. आणि कलेक्ट किती करतात? तर 100 रुपये करतात. आता हा जो 97 रुपये आहे हा रिझर्व्ह बँकेचा एक प्रॉफिट आहे.
याचा अर्थ मग प्रॉफिट मिळवण्याकरता तुम्ही वाटेल तेवढं चलन मार्केटमध्ये आणाल का? नाही करता येणार तसं. तसं जर तुम्ही केलं तर लक्षात घ्या, मार्केट कोसळेल, अंदाधुंदी माजेल. बरोबर. अवास्तव चलन छापता येत नाही, त्याचे नियम आहेत आपल्याकडे. दुसरी गोष्ट काय आहे, तर रिझर्व्ह बँक सरकारला वेळोवेळी महत्वाच्या गोष्टींसाठी कर्ज देत असते. अनेक जण आरबीआयचे बॉन्ड विकत घेत असतात. त्या बॉन्डवरचं जे व्याज मिळतं तोही त्यांचा एक प्रकारे इन्कम सोर्स आहे. तिसरं महत्वाचं काय आहे, तर विदेशी चलन, त्याचं विनिमय जे आहे, त्याचं चलनवलन जे आहे, त्याच्यामध्ये आरबीआयने पैसे गुंतवलेले असतात. मग ते युएस ट्रेझरी बिलमध्ये असतील, युरोमध्ये असतील, सोन्यामध्ये असतील. आता सोन्यामध्ये साधी गोष्ट आहे, मी जर 10 वर्षापूर्वी सोनं घेतलं असेल तर त्या सोन्याची किंमत एवढी होती, आज त्याची किंमत एवढी झालेली असते. आता ही जी एवढी झालेली किंमत आहे, हा जो प्रॉफिट आहे, हा प्रॉफिट पुन्हा आरबीआय कडे वर्ग होतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट, अनेक कमर्शियल बँक आपल्या व्यवहारासाठी रिझर्व्ह बँकेकडनं लोन उचलतात. त्या लोनला जे व्याज असतं ते व्याज आपल्याकडे रेपो रेट म्हणून असतं, आणि त्याच्यातला बारीकसा बदल सुद्धा खूप मोठे आर्थिक उलथापालथी घडवून आणू शकत असतो. आता हा जो रेपो रेट आहे, दॅट रेपो रेट इज ऑल्सो वन सोर्स ऑफ इन्कम. याच्या बदल्यात रिझर्व्ह बँकेचा खर्च नोटा छापणे, आस्थापनांचा खर्च आहे, त्यांच्याकडे जी माणसं काम करतात त्यांचा खर्च आहे. आरबीआय आपलं काम सगळ्या ठिकाणी करण्याकरता स्वतः तिकडे काही पोहोचत नाही, तर ती काही बँकांच्या थ्रू करतात, त्यांना ते काही त्याच्याकरता सर्व्हिसेस चार्ज वगैरे देतात, तो खर्च आहे. ढोबळ मनानं म्हणतो मी, हा खर्च साधारणतः 15 ते 16 हजार कोटीच्या आसपास असतो. आता आरबीआयला टॅक्स नाही, आणि आरबीआयचं इन्कम किती आहे ते मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे 15,000 कोटी वजा जाता आरबीआय कडे प्रचंड मोठी गंगाजळी उरलेली असते. आता आरबीआय काही प्रॉफिटसाठी नाही, त्यामुळे त्यांना कुठलाही लाभांश द्यायचं बंधन नाही. आणि ती म्हणून सगळे पैसे देऊन टाकू शकते का? जे आता आपल्याकडे जो टाहो फोडला जातोय तसं नाही करू शकत. त्याला सुद्धा नियम आहेत, आणि त्या नियमानुसार या बँकेची आर्थिक स्थिती मजबूत ठेवणे हे त्याचं प्राईम उद्दिष्ट आहे. आणि मगच त्या पैशाचं वाटप, त्या सूत्रावरच त्याचं वाटप केलेलं आहे. आणि त्यानुसार दिस बँक कॅनॉट बी वीक, म्हणून त्यांचा बॅलन्स एक मिनिमम मेंटेन झाला पाहिजे. त्याला एक सुंदर शब्द आहे, तो आहे कॉन्टिंजन्सी रिस्क बफर. हा ठेवून आरबीआय बाकीची रक्कम सरकारला देत असतं. जर जमा झालेली रक्कम खूप मोठी असेल आणि खर्चाचा आकडा 15-16 हजार कोटीच्या आसपास जर असेल, तर जी प्रॉफिटची गॅप आहे, प्रॉफिट आहे, तो खूप मोठा असणार आहे. त्यामुळे 5.5-6.5% स्वतःकडे ठेवल्यानंतर जी रक्कम येईल ती मोठी असणार आहे. पुन्हा विदेशी चलन गुंतवणूक हा जर मुद्दा तुम्ही लक्षात घेतलात, तर यावर्षी झालं काय, तर यावर्षी व्याजाचे दर गुंतवणुकीचे जे आहेत ते साधारणतः 2-2.5% त्यावर असायचे, ते आपल्याला 4.5-5% मिळाले. आता हा जो अनएक्सपेक्टेड किंवा काय म्हणू आपण ज्याला इमॅजिन्ड असा प्रॉफिट झाला, तो प्रॉफिट इकडे वर्ग झाला. आणि हे पैसे किती होते, तर हे पैसे $60 बिलियन एवढे मोठे होते. आता त्याच्यावरचं जे वाढीव व्याज आहे ते जवळपास 1.25 लाख कोटीच्या आसपास आहे. विदेशी चलनाची जी विक्री, जी आपल्याला सगळ्यांना बाहेर जायला, परदेशात जायला लागतं, कंपन्यांना लागतं वगैरे, ती साधारणतः 150-200 कोटी बिलियन डॉलरच्या आसपास दरवर्षी असते. आता या $150 बिलियन हे विकून त्यांना काही पैसे मिळतात. आता तो जो खरेदी विक्रीतला रेटचा डिफरन्स आहे, कारण जेव्हा आरबीआय विकत घेतं त्यावेळेला ते कमी किमतीत विकत घेतं, आणि नंतर जेव्हा विकायला जातं त्यावेळेला ते जास्त किमतीत असतं. समजा असं धरून चला की आता डॉलर त्यांनी 70 रुपयाला विकत घेतलेला होता आणि आता 85 रुपयाला विकतात, तर 15 रुपयाचा जो प्रॉफिट आहे तो पुन्हा त्यांच्याकडे वर्ग होतो. आणि हे सगळं मिळून त्याची जी टोटल आहे ती या वर्षीची 3-3.5 लाख कोटीचा 3.3 लाख कोटीच्या आसपास आहे. मग जे पैसे दिले गेले ते मला सांगा तुम्ही ऋतुजा, हे हात पिरगळून दिले गेले का हे नैसर्गिक कायद्याच्या न्यायानुसार
सरकारने स्वतःकडे वर्ग करून घेतले. आणि हा जो परफॉर्मन्स आहे, हा काही ज्याला काय आपण म्हणतो जादूची कांडी नाहीये की हात लावला आणि ते काय गोल्ड झालं, असं नाहीये. त्याकरता एक धोरण लागतं, त्याकरता धोरण सातत्य लागतं. त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, नुसतं धोरण सातत्य नाही, त्या धोरणांची दिशा लागते, त्या मागे एक आर्थिक विचार लागतो, त्याची कठोर अंमलबजावणी करावी लागते. प्रसंगी हितसंबंध गुंतलेल्यांना सुद्धा जा विचारावा लागतो. जर हे सरकार नसतं तर मगाशी ज्या बँकेचा तुम्ही उल्लेख केला, ही बँक येस बँक असेल, हे सगळं पुढे आलं असतं का? मुळात या सगळे पैसे सरकारकडे आल्यानंतर सरकारची आर्थिक स्थिती सुधारणार नाही का? मला सांगा. तुम्हाला जर का दर महिन्याला 1,00,000 रुपये मिळत असतात आणि जर एखाद्या महिन्यात तुम्हाला 4,00,000 रुपये मिळाले, तर याचा अर्थ तुमची आर्थिक स्थिती सुधारली का नाही? बरोबर. तुमच्याकडे जी काही तूट असेल ती तूट तर भरून निघणार आहे. मग हे पैसे सरकार जे आहे ते सरकार कशात गुंतवणार? तर सर्वात प्रथम सरकार इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गुंतवणार, जेणेकरून ते पैसे पुन्हा रोलिंग मध्ये येतात आणि त्याच्यातनं प्रोडक्टिव्ह उत्पादन म्हणून आणखीन पैसे निर्माण होतात. या सगळ्यामुळे अर्थव्यवस्था बळकट होते. अर्थव्यवस्था बळकट झाली की व्याजाचे दर कमी होतात. व्याजाचे दर कमी झाले की कर्जाच्या रकमा पण आपल्याकडे कमी होतात आणि त्यातून एक अर्थव्यवस्था त्याला चालना मिळून कर्ज कमी उभं करावं लागतं. मग त्यामुळे व्याजाचे दर मर्यादित राहतात. या सगळ्यामुळे आता बघा, कालचा शेअर मार्केट बघा तुम्ही, आजचं शेअर मार्केट 3 वाजता बंद झालं ते बघा. हे सगळं शेअर मार्केट वर जायचं कारण हा आरबीआयच्या नफ्याचा परिणाम आहे आणि त्याच्या मागे एक विलक्षण धोरणात्मकता आहे. ज्याविषयी आपण जेव्हा हा प्रश्न आपण चर्चेला घेऊ तेव्हा मी डिटेलमध्ये सांगू शकेन की या सरकारने काय धाडसी पावलं उचलली की जी मागच्या सरकारने उचलायचं धाडस दाखवलेलं नव्हतं. नक्कीच. नाही, त्याकडेच आपण येऊया, कारण तुम्ही म्हणताय ते पण महत्वाचं आहे. जेव्हा आरबीआयने एवढी मोठी रक्कम हस्तांतरित केली केंद्र सरकारकडे, तेव्हा वित्तीय तूट थेट काही टक्क्यांनी कमी झाली. म्हणजे 5.2 इथपर्यंत वित्तीय तूट आटोक्यात ठेवण्यात केंद्र सरकार त्यामुळे यशस्वी झालं. पण जे तुम्ही इतका वेळ सांगू पाहताय की काही उल्लेख झाला तुमच्याकडनं बोलताना की रिझर्व्ह बँकेला सुद्धा एवढा लाभांश हा सरकारला देणं कसं शक्य झालं? त्यांची आर्थिक स्थिती नेमकी कशामुळे सुधारली? ह्याच्यात अनेक याचं श्रेय आपण या सरकारला द्यायला हवं. पहिली गोष्ट म्हणजे ज्यांनी पूर्वीचं कर्ज बुडवलेलं आहे अशा कुठल्याही संस्थेला अथवा व्यक्तीला पुढचं लोन दिलं जाणार नाही असा जो GR निघाला, त्याच्यामुळे NPA किंवा बॅड डेट ज्याला आपण म्हणतो, जे पैसे गेलेले आहेत, मिळणार नाहीयेत, अशांची संख्या अतिशय मर्यादित झाली. दुसरी गोष्ट, जे हॅबिच्युअल डिफॉल्टर होते, म्हणजे पैसे घ्यायचे आणि बँकांना चुना लावायचा आणि व्यवसाय काही करायचं नाही आणि ते पैसे फिरवून टॅक्स हेवन मध्ये घेऊन जायचे, हा ज्यांचा उद्योग आहे याच्याकरता ते ओळखले जातात. अशी मंडळींना आयडेंटिफाय करून त्यांना रोखे बाजारातून किंवा इतरत्र कर्जाच्या माध्यमातून पैसे उभारता येणार नाही अशा स्वरूपाची रचना केली. आणि परिस्थिती काय होती मला सांगा. 13-14 साली जेव्हा मोदींचं सरकार आलं त्यावेळेला जो नफा होता त्या नफ्यामध्ये 27% घट झालेली होती. ही घट का झालेली होती? तर अक्युमुलेटेड लॉस जो होता तो $2 बिलियन इतका मोठा होता आणि त्याच्यात सगळ्या PSU बँका जर तुम्ही पाहिल्यात तर त्या PSU बँका सुद्धा खस्ता झालेल्या होत्या. मग कर्जाचं पुनर्गठन केलं. पुनर्गठन म्हणजे काय केलं? तर समजा तुमचं एका बँकेकडे 2 लाख रुपयाचं लोन आहे, ते आता तुम्हाला फेडता येत नाही, त्यामुळे बँकेच्या बॅलन्स शीट मध्ये NPA जोरदार दिसतात. आता ती बॅलन्स शीट सेक्सी दिसली पाहिजे, चांगली दिसली पाहिजे, आकर्षक दिसली पाहिजे, म्हणून आकड्यांची फसवेगिरी काय करायची, तर तुम्हाला आणखीन 2 लाख रुपये द्यायचे नव्यानं. त्या नव्यानं दिलेल्या पैशात तुम्ही जुने 2 लाख घेता आणि मग ती बँक आपल्या व्यवस्थित वाटायला की आता हे NPA काही नाही, हे नवं आहे ते रुजुता लुकतुके नंतर पैसे देतील. पुन्हा तुम्ही बॅड डेट मध्ये जाणार, पुन्हा तुम्हाला 2 लाख रुपये दिले जाणार आणि असं करता 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 जे US हाऊसिंग मध्ये झालं 2008 साली,
त्याच्याकडे आपली वाटचाल चाललेली होती, तुम्हाला सांगतो. आणि हा महत्वाचा मुद्दा आहे अतिशय. याला या सरकारचा चाप बसला. आणि म्हणूनच तुम्हाला या सरकारच्या काळामध्ये तुम्हाला 2G, कोळसा असे घोटाळे तुम्हाला दिसले नाहीत. 2015 साली तो जो एक एनपीएचा रिपोर्ट आला होता, त्याच्यातनं नेमका आपला एनपीएचा तोटा किती आहे हेच कळत नव्हतं. 2018 साली तो आयडेंटिफाय करण्यात आला आणि तो आकडा 85,000 कोटी इतका मोठा होता. आता साधारणतः 3 ते 5% पर्यंत एनपीए हे आपल्याकडे ऍक्सेप्टेबल नॉर्म, म्हणजे एवढे चालू शकतात. बरोबर. हा तोटा किती होता एकूण ऑपरेशनच्या? 15% वर गेला होता. 15% वर गेला, याचा अर्थ तुमची आर्थिक स्थिती अतिशय खस्ता आहे. तेव्हा जर मोदी सरकारने पावलं उचलली नसती तर आपणही 2008 साली अमेरिकेत जे घडलं, आणखी मंदीची मोठी लाट आली आणि त्याने सगळं उद्ध्वस्त झालं उद्योग सगळं, तशा वाटेवर आपण चाललेलो होतो. मग काय केलं गेलं? ज्या बँका लॉस मेकिंग होत्या त्यांना विलिनीकरण करून काहीच बँका ठेवण्यात आल्या. त्याच्यानंतर वित्तीय स्थिती सुधारली त्यामुळे काही बँकांची, त्यामुळे कर्ज देण्याची क्षमता वाढली. कर्ज दिल्यामुळे त्यांची कर्ज देण्याची क्षमता 15% वाढली. कर्ज वाढल्यामुळे त्याच्यावरच त्यांना परतावा मिळतो, त्यामुळे त्यांचं उत्पन्न वाढलं. सो बँकिंग, विच इज दी ब्लड वेसल्स ऑफ द बॉडी ऑफ द इंडियन इकॉनॉमी, दॅट स्टार्टेड डुईंग वेल. मग त्याच्यानंतर रिटेल कर्ज आपल्याकडे खूप वाढलं, कारण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. छोटे छोटे जे कर्जदार होते, वाहनासाठी कर्ज, घरासाठी कर्ज, छोट्या उद्योगासाठी कर्ज, हे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे वाढलं. कंझ्युमर ड्युरेबल आपल्याकडे वाढलं. कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्सची भारत ही आज 40% निर्याती करण्या इथपर्यंत आपण मोठे झालो. जे हे मोबाईल आपण वापरतोय मॅडम, ते मोबाईल 2013-14 साली 100तले 98 चीन मधनं यायचे. आता 100तले 98 भारतात बनतात. आणि ते सुद्धा मनेसर, हे नाव सुद्धा कोणाला माहिती नसेल, ते मनेसर नावाचं हरियाणामध्ये गाव आहे, तिथे बनतात. हे मी सगळं तुम्हाला असं सांगतोय. याच्यातला सर्वात कळसाध्याय काय केला असेल की ज्याच्याकरता हॅट्स ऑफ टू मोदी गव्हर्नमेंट, दिस रिक्वायर्स रिअल गट्स. हा खरा पुरुषार्थ, आणि तो पुरुषार्थ म्हणजे आम्ही कर्ज वसुलीचा कायदा पारित केला आणि त्याच्यातनं 10 लाख कोटी इतकं कर्ज आपण या देशात परत आणलं. एक मानसिकतेत या सगळ्यामुळे फरक पडला. मानसिकता सकारात्मक झाली, त्याचा परिणाम प्रत्येक क्षेत्रात आपल्याला दिसायला. प्रत्येक क्षेत्र, विचार द ग्रोथ ड्रायव्हर्स ऑफ द इकॉनॉमी. आज तुम्ही पीएसयूचे शेअर बघा, त्यातले एका कंपनीच्या संचालक मंडळावरच मी आहे, तुम्हाला सांगतो. 3 वर्षापूर्वी जेव्हा मी तिकडे इंडिपेंडेंट डायरेक्टर म्हणून जॉईन झालो, 19-20 रुपयाचा शेअर होता. आज 3 वर्षाच्या आत 100-125च्या वर गेलेला आहे. त्यात चढउतार असतात, पण तेच मी एनएचपीसी मध्ये आहे. एनटीपीसी तर तीच गोष्ट आहे, गेल तीच गोष्ट आहे, ओएनजीसी तीच गोष्ट आहे, एचपी तीच गोष्ट आहे. आज या सगळ्या पीएसयू या सॉलिड परफॉर्मिंग दिसायला लागला आपल्याला. एकूणच अर्थव्यवस्था म्हणजे पारदर्शकता आली, गतिमानता आली, एक दिशा आली, धोरण सातत्य आलं, आणि या सगळ्यामुळं अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. आणि सुदृढ अर्थव्यवस्था, त्याची झाड जर सुदृढ असेल तर त्याला फळं भरपूर लागली. म्हणून यावर्षी शेतकऱ्यांनी आंबे खूप काढले, त्यातले 4 स्वतःकडे ठेवले आणि उरलेले हे आरबीआयला दिले. तर शेतकऱ्याचं दिवाळं निघालं असं म्हणणारा जर आपल्याकडे समाज असेल तर ते धन्य आहेत, असं माझं मत आहे. तुम्ही ज्या सोप्या पद्धतीने सगळं समजावून सांगताय, मला खात्री आहे आपल्या प्रेक्षकांना अगदी नीट हा विषय समजतोय. आता आणखी यावर थोडा विचार व्हावा म्हणून, कारण मला हा काय फक्त एकट्या भारतासारख्या अर्थव्यवस्थेचा प्रश्न नाहीये. ही समस्या सगळ्यांनाच भेडसावत असणार आहे. अमेरिकेत गेल्या वर्षी आपण बघितलं, ज्या वेळेला त्यांना नवीन कर्ज मध्यवर्ती बँकेकडनं अमेरिकन सरकार डिफॉल्ट व्हायची वेळ आली होती. सो आरबीआय म्हणजे मध्यवर्ती बँकेकडनं सरकारला पैसे दिले जात, हा तर पायंडा सगळ्या देशात आहे. सो इतर देशांमध्ये या बाबतीत काय परिस्थिती आहे, ह्यावर थोडा प्रकाश टाकू शकाल का? ज्या प्रकारची आर्थिक शिस्त, आर्थिक सकारात्मकता, धोरण सातत्य आपल्याकडे दिसतं, ज्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंगला आपल्याकडे बढावा, आत्मनिर्भर भारत असेल, स्टार्टअप इंडिया असेल, किंवा आपल्याकडे जे
उद्योग जे $1 बिलियन स्थापनेच्याच वेळी युनिकॉर्न्स निघाले, तशा प्रकारचं औद्योगिक आणि सगळं उद्योगस्नेही वातावरण प्रत्येक देशात असेलच असं नाही. दे आर ऑन अ डिफरंट लर्निंग कर्व ऑफ देअर इकॉनॉमी. त्यामुळे एवढ्या मोठ्या साईजची इकॉनॉमी गेले इतकी वर्ष सातत्यानं 6.5-7% वाढतीये, ही एक सॅल्यूट करण्याची गोष्ट आहे. मला इथे 3 देशांचा तुम्हाला उल्लेख करावासा वाटतो. त्यातला पहिला आहे जर्मनी. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी बेचिराग झालं होतं, पण पुढची 30 वर्ष जर्मनी 6.5-7% वाढलं आणि ते जगातली एक पहिल्या 5 अर्थव्यवस्था बनले. जर्मनीची साईज काय आहे हो? जर्मनीचं पॉप्युलेशन काय आहे हो? तर जर्मनीची साईज आहे कर्नाटका एवढी आणि पॉप्युलेशन पण कर्नाटका एवढंच आणि त्यांची अर्थव्यवस्था आपल्या कित्येक पटीने जास्त होती. ही का जास्त होती? तर 30 वर्ष 50च्या दशकामध्ये ते 6.5-7% वाढले. आपण किती टक्क्यांनी वाढलो त्या काळात? आपला पॉप्युलेशन त्या काळात 2.2% वाढली, दरडोई उत्पन्न 1.1% वाढलं दरवर्षी आणि अर्थव्यवस्था 3.3% वाढली, ज्याचा उल्लेख अतिशय हिणकसरित्या हिंदू ग्रोथ रेट म्हणून आम्हाला हिणवलं गेलं. आणि त्याच वेळेला जर्मनीचा हा जो राईज होता तो अनेक महाविद्यालयांमध्ये आणि अगदी आतापर्यंत मी जेव्हा 90च्या दशकात मॅनेजमेंटचा स्टुडंट परदेशात होतो त्यावेळेला आम्हाला मिरॅकल इयर्स ऑफ इकॉनॉमी म्हणून जर्मनीचं उदाहरण देत होते. तेच जपानमध्ये झालं. 50च्या दशकामध्ये त्यांच्याकडे युद्धामुळे दुसऱ्या महायुद्धामुळे बर्बाद झालं होतं, बट दे हॅड अ फोकस ऑन द कोर कॉम्पिटन्सी अँड ते आज कुठे आहेत जाऊन पोहोचलेत बघा. त्याची साईज काय, त्यांच्याकडे इरिगेशनची लँड फारशी नाही आहे, भूकंपाचा देश आहे, पण शिस्त, राष्ट्रीय चारित्र्य, धोरण दिशा या सगळ्यामुळे जपान आज कुठे पोहोचला. हीच गोष्ट चीनची. 1977 मध्ये चीननी काट टाकली आणि त्यांनी एका वेगळ्या दिशेचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे काय झालं मला सांगा. पहिले 10 वर्ष शेतीवर फोकस केला, अन्नधान्याच्या बाबतीत ते आत्मनिर्भर झाले आणि निर्यात करू लागले. मग पुढच्या 10 वर्षात त्यांनी इंडस्ट्रीवर फोकस केला, मोठमोठे प्लांट्स काढले. म्हणजे मी जेव्हा चीनमध्ये व्यवसाय केलाय तुम्हाला सांगतो, 1-1, 2-2 मैल लांब इंडस्ट्री शेड्स आहेत आणि त्याच्यामध्ये आजूबाजूच्या गावातल्या महिला आल्या. मुळात दीर्घोद्योगी, चिकाटी, अतिशय कष्टाळू असलेला समाज आणि उद्योगस्नेही अशी सगळी रचना. यामुळे दॅट बिकेम द मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल, मॅन्युफॅक्चरिंग हब ऑफ द वर्ल्ड. नंबर 3, तरी त्यांचं लॉजिस्टिक्स सुधारलं. म्हणजे काय, तर रस्ते सुधारले, इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं, अंतर्गत ट्रान्सपोर्ट सुधारला आणि यामुळे जी ट्रान्सपोर्ट कॉस्ट एखाद्या वस्तूची 15% इतकी मोठी असते ती त्यांनी 5, 5.5, 6%, काही ठिकाणी 7-8% आहे. आपण जरी 7% असं म्हटलं तरी आपण आज भारत 15% आहे. त्यांची जर ट्रान्सपोर्ट कॉस्ट 7% असेल तर तुमचं प्रोडक्ट त्यांच्या प्रोडक्ट समोर टिकाव धरू शकेल का मला सांगा. नाही टिकाव धरू शकणार. आज तुम्हाला आता गडकरींच्या कामाचं महत्व कळेल. आज गडकरी जे रस्ते उभे करतायत, आज आपल्याकडे रेल्वे ज्या उभ्या राहत आहेत, रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन होत आहे, या सगळ्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जी मालाच्या वाहतुकीचा खर्च आणि वेळ कमी होतोय हे आपल्याला महत्वाचं वाटतं. हिमाचल प्रदेशची तुम्हाला एक गोष्ट सांगतो. निवडणुकीच्या काळामध्ये मी तिकडे काही निरीक्षण करायला गेलो होतो. एक रेल्वे क्रॉसिंगला गाडी थांबली, आम्ही थांबलो. तिकडे खिरे म्हणजे आपल्या काकड्या विकणारा माणूस, तिथून एक ट्रेन चाललेली होती, गुड्स ट्रेन, दगडी कोळसा घेऊन मध्य प्रदेश किंवा झारखंड मध्ये जात होती. काहीतरी बोलायचं त्याशी म्हणून मी बोललो, म्हटलं क्या ट्रेन हळू चाललेली होती, म्हटलं क्या लेट चल रहा है सब ट्रेन. त्यांनी पटकन माझ्याकडे पाहिलं आणि तो म्हणला, नहीं सर, इसको पहले जितना टाइम लगता था ना उससे अब आधे टाइम में वे झारखंड से हिमाचल पहुंचती. मला सांगा हे काय आहे? हे म्हणजे हे जे पैसे वेळेचे वाचले ते कन्व्हर्टेड इंटू रुपी आहे. हे अशा अनेक गोष्टी तुम्हाला मी सांगतो घडल्या. नंतर चीननी फोकस केलं, ते एज्युकेशनवर फोकस केलं आणि आज त्यांचं आणि आपलं पॉप्युलेशन सेम. आमच्याकडे किती विद्यापीठ आहेत मला सांगा. 1200-1300 विद्यापीठ आहेत आणि त्यांच्याकडे 18 आणि 19,000 विद्यापीठ आहेत. कॅन बी कॉम्पिट देम.
मग अशा वेळेला न्यू एज्युकेशन पॉलिसीचं स्वागत करायला नको का, की ज्याच्यातनं एक उत्तम गुणवत्ता निर्माण होऊन वी कॅन बी अ मॅनपॉवर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड which can provide high end as well as low skill manpower for the rest of the world. म्हणून तो आत्मनिर्भर भारत महत्वाचा, म्हणून तो स्टार्टअप इंडिया महत्वाचा, म्हणून त्याच्यातलं सातत्य महत्वाचं आहे, की ज्याच्यामुळे ही सगळी अर्थव्यवस्थेची नाडी आहे, गाडी आहे, ती जी रुळावून घसरली होती ती रुळावर येणार आहे. आज आपण हे नंबर बदलत जातील, आपण 4-5 नंबरला आहोत, पुन्हा 3 नंबरला येऊ काय. माझं सर्वात महत्वाचं आहे की मानसिकता लोकांची बदलली, अधिकाऱ्यांची बदलली. देशाच्या अर्थव्यवस्थेला सुधारणा येण्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यकर्त्यांची धोरणाबद्दलची जे सातत्य नव्हतं ते आलं. लोकांमध्ये एक आत्मविश्वास आला, सरकार आणि लोक जनता यांच्यामध्ये जो आत्मविश्वास येतो तेव्हा असे परफॉर्मन्स घडतात. तेव्हा आरबीआयचं इतका प्रचंड प्रॉफिट करणं आणि तो लाभांश देणं, हे कुठे हात पिरगळून ते कुठल्या तरी पॉवरफुल मिनिस्ट्रीतनं फोन आला, आरबीआय गव्हर्नरला त्या डॉन सारखा पैसा भेटतो असं नसतं, त्याला नियम असतात, असं होत नाही. त्यामुळे प्रॉफिट जास्त आहे म्हणून पैसे जास्त आले, इतकंच त्याचं कौतुक करायला पाहिजे. परंतु हा देश इतकी प्रगती करतो हे न सहन होणाऱ्या परदेशातल्या काही ताकदी आपल्या देशातल्या लोकांना एकत्र करून त्यांचा भ्रमिष्ट करून ते देशाला गुमराह करायचा प्रयत्न करतायत. तो या निमित्तानं उघड होतोय, याला फार महत्व. बरोबर. आता एक छोटे 2 मुद्दे आहेत. एक म्हणजे पहिला तेवढा छोटा नाही. काय आहे, आपल्याला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं जमतं की नाही याच्याबद्दल सगळ्यांना कुतूहल असतं, त्याच्याबद्दलची अपडेटेड माहिती असते. तसा एक प्रकार केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे आधीचे गव्हर्नर उर्जित पटेल असतील, रघुराम राजन यांचं तर आपण नावच नको घेऊया, कारण ते अगदी शिक्का बसलेले सरकार विरोधी गव्हर्नर, माजी गव्हर्नर आहेत. सो या सरकारवर आणखी एक आरोप जो सुरुवातीच्या काळात झाला तो अर्थशास्त्रातल्या तज्ज्ञ गव्हर्नरचं या सरकारशी न पटल्याचा, आणि आत्ताचे शक्तिकांत दास जे हिस्ट्री इतिहासाचे प्राध्यापक आहेत, सॉरी पदवीधर आहेत, ते काही वर्ष आता गव्हर्नर म्हणून काम बघतायत. याबद्दल सुद्धा अनेकदा अर्थतज्ञ आपल्याला बोलताना दिसतात. या टीकेमध्ये तुम्हाला कितपत तथ्य दिसतं? तुम्ही जी पहिली 2 नावं घेतलीत, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, याच्याऐवजी आणखीन एक नाव घ्यायला पाहिजे होतं, म्हणजे या 2 नावांची गरजच पडली नसती, ते म्हणजे संजय राऊत. ते घेतलं असतं तर सगळंच आलं असतं जे काय आता चाललंय ते. गमतीचा भाग सोडून द्या. बरोबर. रघुराम राजन यांचाच रिपोर्ट आहे बरं का. रघुराम राजन यांचाच रिपोर्ट आहे की मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये बँकांनी जी अंधाधुंद कुठलंही तारण न घेता अनसिक्युअर्ड लोन्स दिली आणि त्यांचे एनपीए वाढले, त्यामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली. हा रिपोर्ट मोदी सरकारच्या मर्जीतल्या आरबीआय गव्हर्नरचा नाहीये. बरोबर. हा रिपोर्ट रघुराम राजन यांचा आहे. आता ज्यांना अयोध्येचा राम खुपतो त्यांना किमान आरबीआयचा रघुराम तरी ऍक्सेप्टेबल असावा. आरबीआयच्या रघुरामाचे वाक्य आहे, अयोध्येच्या रामाचं नाहीये. म्हणून मी तुम्हाला सांगतो की त्यांनी देखील याची कबुली दिली. आज एनपीए नगण्य झालेले आहेत आणि या सगळ्याची माहिती ही एक अर्थसाक्षरतेचा भाग आहे. परंतु आम्हाला करमणूक साक्षरतेविषयी फार आम्हाला ओढ असते. त्यामुळे सकाळ सकाळची जी प्रवचनं असतात ना, ती प्रवचनं प्रत्येक पक्षाकडे अशी माणसं आहेत, तुम्हाला सांगतो. सुषमा अंधारे आहेत आणि हे सगळे असे बोलत असतात. यापेक्षा सुद्धा आपला फोकस हा या देशाची अर्थव्यवस्था कशी आहे, पैसे कसे मिळवता येतील, यातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर कसे पैसे मिळवता येतील, या सगळ्यावर जास्त लक्ष घातलं पाहिजे. ते एकमेकांच्यात काय म्हणतायत याच्यामुळे तुमच्या खिशात काही पैसे पडणार नाही. बरोबर, अगदी खरंय. आता याच्यानंतरचा एक मुद्दा तो असा की रिझर्व्ह बँकेनं मागच्या 6 किंवा मी विसरत नसेल तर 7 वेळा रेपो रेट कमी नाही केलेले, जैसे थे ठेवलेत 6.5% आणि आणखी काही असंही बोललं जातं आणखी वर्षभर निदान रेट कमी नाही होणार नाहीत असं बोललं जातंय. तर यावर एक तुमचं सूक्ष्म मत काय आहे की कधी आपण पुन्हा एकदा रेपो रेट किंवा व्याजदर कमी होण्याच्या, जेणेकरून आपला कर्जाचा भार कमी होईल लोकांच्या डोक्यावरचा, तिथे आपण कधीपर्यंत जाऊ शकू असं तुम्हाला वाटतं? हे दुधारी शस्त्र आहे तुम्ही म्हणताय. एक ग्राहक म्हणून तुमची तशी अपेक्षा असणं गैर नाही.
किंबहुना माझी ती अपेक्षा आहे. परंतु रेपो रेट कमी झाल्यानंतर किंवा वारंवार कमी केल्यानंतर अनेक गोष्टी घडू शकतात आणि इट कॅन गो एनी वे. मला नाही वाटत आता सरकारने ती रिस्क घ्यावी. तशी कुठली गरज आता नाहीये. अर्थव्यवस्थेला अपेक्षित गती आहे. जीडीपी मधली ग्रोथ अपेक्षित आहे. तूट नियंत्रित आहे. असं सगळं असताना रेपो रेट कमी करून त्याचा फायदा लोकांना देऊन त्यातून एक प्रकारे वाढीव काही करावं अशी आत्ताची परिस्थिती मला वाटत नाही. त्यामुळे हे सरकार पुढची 1-2 वर्ष 1.5 वर्ष त्याला हात लावेल असं मला वाटत नाही. हो, हे सत्य आहे, हे मी मान्य करतो की मागच्या काही काळामध्ये त्याच्यात 3-4 वेळा संधी होत्या, अपेक्षाही होती. परंतु या सरकारचं आर्थिक स्थितीबद्दलचं धोरण हे अतिशय सुस्पष्ट आहे आणि त्याच्यामध्ये आत्ता तरी रेपो रेटला कमी करण्याची त्यांची काही चिन्ह आहेत असं मला वाटत नाही. खूप खूप धन्यवाद उदय सर. कारण सुरुवातीला मी म्हटलं अर्थशास्त्राशी संबंधित असल्यामुळे काहीसा क्लिष्ट आहे, पण आता तुमच्याशी बोलल्यानंतर मलाच स्वतःला वाटत नाहीये की हा क्लिष्ट विषय होता. आपण सोप्या पद्धतीने आम्हाला तो सविस्तर उलगडून सांगितला. खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल.